जपानमध्ये महाराष्ट्राचा डंका सध्या पाहायला मिळतोय। अनेक मराठी मंडळी जी या ठिकाणी कामानिमित्त स्थायिक झालेली आहे त्यांनी आपला एक ग्रुप तयार केलेला आहे। या ठिकाणी ते टोकियो लेझिम पथकचा एक बॅनर सुद्धा आपण त्यांच्या हातामध्ये पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा परिवेश केलेला एक तरुण सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय। मावळे दिसतायत, कपाळी टिळा आहे, डोक्यावरती फेटा आहे, खरे मराठी यांना म्हणावं लागेल। आणि कसा जोश आहे या ठिकाणी जपानमध्ये, काय म्हणाल? जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, आता या ठिकाणी ही सगळी तरुण मंडळी आहेत, तर यांच्याकडे थेट जाणार आहोत। काय नाव तुमचं आणि या ठिकाणी जोश कसा, हाऊस द जोश? माझं नाव प्रदीप भगत आहे। मी टोकियोला 2 वर्षापासून राहतो आणि जोश म्हणावं त्याचं काही नाव नाही, कारण की तो जे ढोल, जे पथक, जे कपडे आम्ही घातले ते आमचं पूर्ण कल्चर रिप्रेझेंट करतो आणि त्या मानाने हे खूप मोठं आहे। नक्कीच। काय काम करता तुम्ही इथे? मी IT इंजिनियर आहे। तुम्ही काय काम करता? मी मेकॅनिकल इंजिनियर आहे। मेकॅनिकल इंजिनियर। तुम्ही सगळे इंजिनियर आहेत? आम्ही सगळे इंजिनियर आहेत आणि याच्यामध्ये पण वेळात वेळ काढून आपली मराठी संस्कृती जपतात आणि ते रिप्रेझेंट करतात आणि मन लावून करतात, याचं फार समाधान वाटतं आणि हेच आपल्या मराठी मातीचं गोडवा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव केलाय, तुम्ही दिसता देखील तसेच आहात। काय म्हणतात इथली जनता तुम्हाला आणि कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राचा जो साज आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याचं रिप्रेझेंटेशन होत आहे? बरेच लोक या आपल्या पॅव्हेलियनला भेट देतात, काय म्हणतात? खरंच म्हणजे महाराष्ट्राला जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो तर एक वेगळी एनर्जी जी येते ती सर्व तुम्ही बघितलं असेल, सर्व आमच्या ग्रुपमध्ये ती दिसत होती। आणि नक्कीच आज जसं पॅव्हेलियन मध्ये जितके लोक दिसतात तुम्हाला व्हिजिटर्स, ते नक्कीच यानंतर आणखी वाढतील, कारण जो आजचा जोश होता तो खूप जबरदस्त होता। म्हणजे जो पथकांचा आणि ढोल ताशांचा आवाज होता त्यामुळे खूप छान असं इव्हेंट झालं, छान असं आनंददायी वातावरण आहे। आणि महाराष्ट्राच्या लोकांना पाहण्याचा जपानीज लोकांचा काय दृष्टिकोन आहे नेमका, आणि जपानमध्ये महाराष्ट्रीयन करतात काय? बरेच जण आता इथे व्यावसायिक झालेत, काही जण आमच्यासारखे जॉब मध्ये आहेत IT मध्ये, पण आता जॅपनीज लोक इंडियन्सला ऍज अ फ्रेंड ऑलरेडी ते पहिल्यापासूनच फ्रेंडच आहेत, पण आता बऱ्यापैकी ते कल्चर समजायला लागलेत आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन मराठी कल्चर समजायला आता मागच्या काही दिवसांपासून जोर पकडलाय। त्यामुळे नक्कीच काही दिवसांमध्ये अजून आपल्याला नवीन काहीतरी गोष्टी बघायला मिळतील। उद्योगधंद्यांसाठी या ठिकाणी जपानमध्ये किती वाव आहे आणि महाराष्ट्रातले कोणते उद्योग आहेत ज्याला इथे सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जातं, किंवा इथल्या लोकांना वाटतं की महाराष्ट्राची ही संस्कृती, हे कपडे किंवा या वस्तू आमच्याकडे आल्या पाहिजेत? इकडे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे। आपल्या महाराष्ट्राचे सगळे कल्चरल ऍक्टिव्हिटीज किंवा सर्व्हिस इंडस्ट्री ही एक मोठा एरिया आहे जे आपण इकडे शिकून इकडे वाढवू शकतो आणि खूप काही गोष्टी आहेत जे जपानीज लोकांना अट्रॅक्ट करते महाराष्ट्राची। आपण बघतच आहे आज किती इथे क्राऊड आहे आणि ते किती जास्त जाणून घ्यायची इच्छुक आहेत। त्यामुळे सांगितलं तर इकडे गुंतवणूक करणं आणि इकडचं पण एक्सचेंज ऑफ बिझनेस हे खूपच चांगला अपॉर्च्युनिटी आहे। तुमचं नाव काय सर आणि काय करता तुम्ही? माझं नाव सागर लिम आहे आणि मी ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे। कसं वाटतं या ठिकाणी अगदी पारंपरिक पेहराव घेतलाय, महाराष्ट्राची आठवण येते? हो येते, कारण हा म्हणजे शिवाजी महाराजांना केंद्रबिंदू ठेवून हा बेसिकली हा कन्सेप्ट उभारलेला आहे आणि आज शिवाजी महाराज आहेत म्हणून मी आहे, तुम्ही आहात आणि आपण सर्व आहोत। तर त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ किंवा महाराष्ट्र पॅव्हेलियनच्या सन्मानार्थ जर आम्हाला लेझिमची सेवा किंवा ढोल पथकाची सेवा देण्याचा जर संधी मिळाली आणि ती आम्हाला मिळाली, त्याच्यामुळे मी खूप भाग्यवान समजेन माझ्यासोबत। एक कुटुंब सुद्धा आहे अगदी मराठमोळ्या पेहरावात या ठिकाणी दाखल झालेलं आहे। काय नाव तुमचं? माझं नाव सौ चैताली पंडित। तुमचं? माझं नाव सुशांत पंडित। इथे महाराष्ट्र पॅव्हेलियनला बरेच जगातले सगळे उद्योजक जे आहेत ते भेट देत आहेत, कसं वाटतंय? हा सगळा अनुभव कसा आहे? खूप छान वाटतंय आम्हाला आणि ऍक्च्युली मराठी भाषेला रिप्रेझेंट करता आलं इथं आणि आपल्या महाराष्ट्राला आपण किती उन्नती केली आहे आणि त्याचं सगळं इथं सादरीकरण करता येत आहे आणि लोकांना बघता येते, याच्याबद्दल खूप छान वाटतंय। नक्कीच आपण पाहतोय बघा या ठिकाणी बरेचसे जॅपनीज आहेत जे महाराष्ट्राच्या जो पेहराव केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे तिला आपल्या फोटोमध्ये कॅमेरामध्ये कैद करण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी करते। आणि हे सगळे जे लोक आहेत ते हात जोडून जय नमस्ते जे आहे ते सुद्धा या ठिकाणी म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच वर्ल्ड बिझनेस एक्सपोच्या विविध रंग, विविध छटा सध्या अनुभवायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत आणि एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो सुद्धा याला मिळतोय। कॅमेरा पर्सन कपिल सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ओसाका, जपान।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.